सावनेर तालुक्यातील खुर्सापार या गावात MP पांढुर्णावरून 60 ते 70 वारकऱ्यांनी विदर्भाचे पंढरपूर असलेल्या धापेवाडा विठ्ठल मंदिराकडे जात असलेल्या पालखी दिंडीचे खुर्सापार येथे दरवर्षीप्रमाणे 3 जुलैला सकाळी 11 वाजता आगमन झाले। गावातील कोबडे परिवार व समस्त गावकरी यांनी मोठ्या आनंदात त्यांचे स्वागत केले व तसेच ही पालखी दिंडी गावात फेरी मारत हनुमान मंदिरात पोहोचून भजन कीर्तन करीत विठू नामाचा गजर करून ती पालखी दिंडी ही 1 ते 2 तास विश्रांती करत खुर्सापारचे कुबडे परिवार यांच्याकडे त्यांची दरवर्षीप्रमाणे जेवणाची सोय करण्यात आली। त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन ही पालखी दिंडी थेट खुर्सापार वरून धापेवाडाकडे रवाना झाली। या प्रसंगी काशीराम पटे, पंढरीजी कुबडे, गणपती राऊत, कैलास पटे, उमाजी आवारी, सुरेश वानखेडे, रमेश कवडे, संदीप पटे, पांडुरंग वानखेडे, सुधीर भूतमारे व तसेच गावातील इतर नागरिक आदींनी पालखी दिंडीला बस स्टँड हायवे रोड पर्यंत सार करण्यात आले। सोबत आलेली वारकरी मंडळी, खुर्सापार येथील भाविक नागरिक सोबत महामार्ग पोलीस दीपक पाचपोर, सुशील राऊत, गुरुवर्य गोतमारे, गुरुकुल संचालक गोतमारे आणि त्यांचे विद्यार्थी निखिल पोटभरे, पंक घाटोडे, संजय टेंभेकर, महेश टेकाडे, सक्षम तातेड, भावेश वाखोरे, प्रज्वल कळक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली। पियुष झिंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।